करण्याची आमची इच्छा आहे. Tears, O Lord, we want to wash your feet and worship you. आणि आमच्या अश्रूद्वारे तुझे पाय भिजवून तुझी आराधना करण्याची आमची इच्छा आहे. From the bottom of our heart, we want to thank you for this day. आणि आमच्या हृदयापासून प्रभू तुला आम्ही धन्यवाद You देतो. take all the glory this तू day. सर्व आदर महिमा घे. In Christ Jesus' name we ख्रिस्त pray. येशूच्या नावाने. Amen. आमेन. Please be seated. आपण बसून घेऊया. What a joy to see you once again. आणि पुन्हा एकदा तुम्हाला पाहून खूप आनंद होत आहे. You know, I remember when I see the empty chairs. आणि या ठिकाणी जेव्हा अशा रिकाम्या खुर्च्या मी बघतो काही गोष्टी मला आठवतात. Pastor Paul Tanga used to say. पास्टर पॉल तंगे असं म्हणायचे. Today he has around 12 to 14,000 people in his church. आता त्या चर्चमध्ये 12 ते 14,000 लोक आहेत. You know, he started with one person and he says, nobody came to the church. आणि त्यांच्या त्याची सुरुवात त्यांनी एका माणसाद्वारे केली आणि त्यांच्या सभेला कोणीच येत नव्हतं. Then he thought of printing the handbills and giving all the people, and he put 200 chairs. आणि त्यांनी विचार केला की मी हँडबिल बनवेल आणि सर्व लोकांना सूचित करणे की सभा आहे आणि त्या प्रकारे त्यांनी 200 खुर्च्या त्या ठिकाणी लावल्या. And he printed the handbills and total 200 chairs, and he's getting ready to preach the gospel. आणि अशा प्रकारे हँडबिल वाटलं 200 खुर्च्या तयार केल्या आणि देवाचं वचन प्रचार करण्यासाठी ते तयार झाले. And he's waiting, nobody came. आणि तो वाट बघत होते आणि कोणी आलं नाही. Only one person is. एकच व्यक्ती आला. He says, ते असं म्हणतात, and I started to preach. ते म्हणतात की मी आता उभा राहिलो प्रचार करण्यासाठी. One person, एकच व्यक्ती आहे 199 empty chairs. आणि 199 रिकाम्या खुर्च्या. And he started to preach. आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रचार करायला सुरुवात केली. Second day crusade. दुसऱ्या दिवसात One person, पुन्हा एकच व्यक्ती 199. 199 खुर्च्या रिकाम्या. Third day crusade. तिसऱ्या दिवसाची मीटिंग. One person, एकच व्यक्ती 199 angels. 199 स्वर्गदूत. Amen. So whenever I see a empty chair, I believe that the angels are listening. म्हणून ज्या वेळेस मी अशा रिकाम्या खुर्च्या बघतो मला विश्वास आहे की स्वर्गदूत त्या ठिकाणी बसलेले आहेत. You know, churches. This is the church. आणि ही मंडळी आहे देवाची मंडळी आहे. Because God wants to purify church 7 times. कारण देवाची इच्छा आहे की 7 वेळेस मंडळीची शुद्धता त्याने करावी. Maybe we are the first chosen one to purify the church. आणि आम्ही असे निवडलेले लोक आहोत की जेणेकरून त्यांच्याद्वारे मंडळीचं शुद्धीकरण होईल. Amen. We are selected by God to purify 7 times. आणि 7 वेळेस शुद्ध होण्यासाठी देवाने आम्हाला निवडलेलं आहे. Okay, Holy Spirit, I want to tell you the 7 times when you are purified, you become a beautiful gold for the living God. आणि मला सांगणार की ज्यावेळेस तुमचं 7 वेळेस शुद्धीकरण होतं त्यावेळेस तुम्ही सोन्या प्रकारे निखारताना खूप सुंदर असं पात्र देवासाठी बनता. And whenever brother you can sit. What I'm saying is, आणि मी काय म्हणून सांगायचा we प्रयत्न करत have आहे so many announcements. की आम्ही अनेक अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. One announcement I want to have for every service. आणि प्रत्येक सभेसाठी एक सूचना मला त्या ठिकाणी द्यायची आहे. The very important work in your life more than your life. तुमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं ते काम आहे. हे काम जे आहे तुमच्या जीवनापेक्षा महत्त्वाचं आहे. Bringing one soul to the church. चर्चमध्ये त्याला एका आत्म्याला तुम्ही घेऊन या. Many people ask me a question. अनेक लोक मला हा प्रश्न विचारतात Pastor, why I'm living on this earth? की पास्टर मी या जगामध्ये का जगत आहे. I tell them only one thing. एकच गोष्ट त्यांना सांगतो To bring one person like you. तुझ्यासारख्या एका व्यक्तीला चर्चमध्ये घेऊन येण्यासाठी. Amen. Amen. When you bring one person to the church, ज्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये एका व्यक्तीला घेऊन येता so you get an answer why are you on the earth. मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळते की तुम्ही या जगावर का जगत आहात. Amen. Otherwise, you will be mad, you will be mental, and you don't know where you are going, what you are doing. नाही तर तुम्हाला असं म्हणता येईल की तुमच्याकडे काही दर्शन नाही, काही दिशा नाही, तुम्हाला माहित नाही तुम्ही कुठे जाता. You want to be happy, जर तुम्हाला आनंदी व्हायचं आहे you have to bring the unhappy in the church. तर तुम्हाला गरज आहे की एका अशा दुःखी व्यक्तीला चर्चमध्ये घेऊन यायला पाहिजे. Amen. If one unhappy comes, you are happy. ज्यावेळेस एक दुःखी व्यक्ती चर्चमध्ये तुम्ही आणता तुम्ही आनंदित होता. Because God makes him happy. कारण देव त्याला आनंदित करतो. हालेलुया. Today in a short time, like a MP3, I want to give the introduction for 3 albums. आणि 3 अल्बम ज्याप्रमाणे असतात MP3 मध्ये छोट्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला त्याची फक्त सूचना देणार आहे. Amen. Anyway, you all learned about tabernacle. I want to touch tabernacle.
तुम्ही जो तंबू आहे त्याच्याविषयी ऐकला, आता मी त्या तंबूला देखील स्पर्श करणार आहे And I will touch a little bit about Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याविषयी काही सांगणार आहे. And I will touch about why are you on this earth. आणि आणखी एक गोष्टीला मी सांगणार आहे की तुम्ही या जगामध्ये का जगत आहात. Okay, it's just an introduction. आणि ही फक्त सुरुवात आहे. Let us ask the Holy Spirit to help us to learn and move and understand. आणि पवित्र आत्म्याला आपण म्हणूया की प्रभू आमची मदत आणि सहायता कर या ठिकाणी समजण्यासाठी आणि ऐकून घेण्यासाठी. We always tend to buy MP3 CDs. आणि आम्ही जे MP3 CD आहे त्याची आम्हाला एक आवड असते. I always say don't buy MP3. मी सांगतो की MP3 विकत घेऊ नका. You'll get bored. कारण तुम्ही बोर होऊन जा. You need to do some action. Take a CD for 8 songs as past as a CDs and put it and put another one. You feel it. आता तुम्ही 3-7-8 CD जसं विकत घ्या की एका CD 10-15 गाणे असतात, म्हणजे तुम्ही जर चेंज केला तर तुम्हाला आनंद वाटेल, बरं वाटेल. Is MP3 like vegetarian, all food? If you go to buffet, everything is there. You don't know what to eat. येस, बुफे प्रमाणे असतं MP3. अनेक प्रकारचं भोजन असतं, तुम्हाला समजत नाही की ते काय खावायच्यापैकी. 2 weeks back, I think 3 weeks back, I was in one 5-star hotel. आणि 3 हप्त्यापूर्वी एका 5 स्टार हॉटेलमध्ये मी गेलो होतो They gave the food. आणि त्या ठिकाणी त्यांनी भोजन दिलं होतं. We don't know what to eat. All the pastors are. आणि आम्हाला समजत नव्हती की आता काय काय खावायच्यापैकी. They're asking from where to start. आणि ते विचारते की आता कुठून सुरुवात करायची. They thought I'm excellent because I'm speaking English. त्यांना असं वाटतं की मला सर्व गोष्टीची माहिती आहे कारण मी इंग्लिशमध्ये बोलतो. I said, if you drink, you can start to drink. I said. त्याला म्हटलं की तुम्ही पेयजल आहे किंवा एकदा ज्यूस पासून तुम्ही सुरुवात करू Then you शकता can break the bread. आणि मग तुम्ही भाकर करू शकता. What I mean to say is, MP3 we don't want. We want the proper cassette. तर तुम्हाला काय सांगायचं की MP3 म्हणजे ज्याच्यामध्ये अनेक गाण्याचे मिक्सर असते ते नको आम्हाला, तर ऑडिओ कॅसेट की ज्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर सब्जेक्ट असतो. Amen. Amen. So I want to tell us, Brother Ranit has touched about tabernacle. I want to touch you and give you some glimpse that will spark your spirit. त्यामुळे पासून त्या तंबूविषयी काही सांगितलं तर आणखी गोष्टी आपण ऐकूयात की ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक प्रकाश असे आणतील. Amen. Amen. And the spark, it will continue forever in your life once what I want to teach. आणि हा जो प्रकाश आहे तुमच्या जीवनामध्ये हमेशासाठी राहील की तुमच्या याच्यासोबत त्याचा उपयोग तुम्हाला होईल. Now turn your Bible to Exodus 25 verse 1. आणि निर्गमनाचा 25वा अध्याय काढूया आणि वचन 1. Then the Lord spoke to Moses saying. आणि अशा प्रकारे देव मोशेशी बोलला. Now when God speaks, He starts saying, you have to listen. आणि ज्या वेळेस देव बोलतो तो म्हणतो की बोलत आहे आणि त्यावेळेस आम्हाला ऐकलंच पाहिजे. Amen. आमेन. So many times when God is speaking, we interrupt God, we miss God's word and blessings. अनेकदा असं होतं ज्यावेळेस देव बोलत असतो आपण मध्ये अडकही आणतो आणि ज्या गोष्टी देव सांगत आहे त्या आपण गमावून Now बसतो. I love Moses. आणि या ठिकाणी मी मोशेवर खूप प्रेम करतो. When God spoke to Moses, ज्यावेळेस देव मोशेशी बोलू लागला, rather when Jehovah spoke to Moses, यहोवा परमेश्वर ज्या मोशेशी बोलला Moses heard, what are you saying? आणि त्यावेळेस मोशेने पूर्ण ध्यान देऊन ऐकले की प्रभू तू काय म्हणत आहेस. Whoever you are, preacher or whatever, when they come, you just hold on to them, what they are going to speak. या ठिकाणी प्रचारक येतील आणि भविष्यवक्ते येतील ज्यावेळेस ते बोलतील गरज आहे की तुम्ही ध्यानपूर्वक ऐकावं की ते काय बोलत आहेत. God willing, we will have the coming week a prophet of God, an anointed servant of God, 160 nation. His message is going. He will be here right in this hall. जर देवाची इच्छा असेल तर येणाऱ्या काही हप्त्यामध्ये असे देवाचे महान सेवक आपल्यामध्ये असणार आहेत जे 160 देशांमध्ये त्यांनी प्रचार केलेला आहे. तर देवाची इच्छा असेल तर येणाऱ्या हप्त्यामध्ये ते आपल्यामध्ये या मंडळीमध्ये या हॉलमध्ये असतील. Amen. Amen. And he will be here. I want you to evangelize the people and bringing. We will give you the whether Saturday or Sunday morning. I don't know, but he will be here next week. We are going to have a full crowd of blessings. आमची इच्छा आहे की ज्यावेळेस ते येतील तुम्ही अनेक लोकांना या ठिकाणी घेऊन यावं. वेळ आणि तारीख आम्ही तुम्हाला कळवू. तुम्ही लोकांना सांगा की अशा प्रकारे प्रभूचा देव भक्त येत आहे. तुम्ही सर्वजण या. Are you happy? तुम्ही आनंदित आहात. So don't bring, at least bring 10 people. We'll have a wonderful. कमीत कमी 10 लोकांना तुम्ही घेऊन या. आपण खूप चांगला वेळ घालणार Come, आहोत. I don't know. You want prophecy? Come. You want blessing? Come. You want healing? Come. लोकांना सांगा जर तुम्हाला आरोग्य पाहिजे या, तर तुम्हाला तुमच्या जीवनाची भविष्यवाणी पाहिजे तर या. And I guarantee you, the man of God speaks, the word of life comes. आणि तुम्हाला मी गॅरंटी देतो की ज्या देवाचा व्यक्ती बोलेल देवाचं वचन तुमच्या Now, हातात when असेल. God spoke to Moses, ज्या वेळेस देव मोशेशी बोलू लागला, he said, number one, पहिली गोष्ट म्हणाला speak to the children of Israel की इस्रायलच्या संतानाशी तू बोल that they bring me an offering.
की त्यांनी माझ्याकडे एक भेट अर्पण घेऊन यायला पाहिजे. Now, who spoke to whom? आता कोण कोणाशी बोलत आहे? God spoke to Moses. So God appointed Moses as a leader over Israel. आणि देवाने मोशेची नियुक्ती केली एक लीडर म्हणून त्या इस्रायल लोकांवर. Now, God has appointed me to tell you, आता देवाने माझी नियुक्ती केलेली आहे की तुम्हाला हे सांगावं bring me an offering. की माझ्यासाठी एक भेट अर्पण घेऊन या. How do you feel? आणि तुम्हाला कसं वाटतं आता? कसं वाटेल तुम्हाला I जेव्हा don't like it तुम्हाला आवडणार नाही या गोष्टी? because कारण offering means भेट म्हणजे we get irritated. आम्हाला त्याचा कंटाळा येतो. But think about God saying, hey, bring me an offering. परंतु विचार करा या ठिकाणी स्वतः देव म्हणत आहे की माझ्यासाठी तुम्ही भेट वस्तू घेऊन या. You should know what God is asking an offering from you. तुम्हाला हे माहिती पाहिजे की देव काय गोष्टीची इच्छा करतो तुमच्याकडून की तुम्ही भेट म्हणून आणावी. It says, bring me an offering from everyone. आणि तो म्हणतो की माझ्यासाठी सगळ्यांकडून तो भेट घेऊन ये. Hallelujah. Hallelujah. Even from the angels we have to take it off. आणि जे एंजल आहे तिच्याकडून ना आपल्याला भेट घ्यायची आहे. Amen. One man of God was saying, आणि देवाचा एक व्यक्ती असं सांगत होता he gave the money to one church building. एका चर्च बिल्डिंग साठी त्याने काही पैसे दिले It's a very poor church. आणि ते खूप गरीब असं मंडळी होती. You know, whatever in the bank he gave to the church building. आणि जे काही त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये होतं सर्व त्या चर्चसाठी देऊन टाकलं. And suddenly, after the following Sunday, आणि त्याच्या दुसऱ्या रविवारी they took an offering. त्यांनी ज्या भेट घेतली And on Monday when they were counting ते the सोमवारी money, त्याचे जे गिनती करत होते we saw the brand new notes of around 50 to 70,000 rupees. आणि त्यांनी घेतलेली एक असं बंडल होतं 50 ते 60,000 त्या रुपये त्याच्यामध्ये होतं आणि त्या खूप कोऱ्या करकरीत नोटा I होत्या. think you were there in Ulhasnagar. In Ulhasnagar he gave testimony. आणि उल्हासनगरमध्ये त्या व्यक्तीने ही साक्ष दिली. Pastor was shocked, my church is poor. How so much of money, from where it came? But he said, angels are put and gone. तर त्या पात्राला धक्का बसला की माझ्या मंडळीचे लोक गरीब आहेत, मग कोण अशा प्रकारचे नोट आणून दिले? तर ते म्हणाले की कदाचित स्वर्गदूत आला असेल, त्याने हे 60-70,000 रुपये टाकले आणि तो निघून गेला. Amen. Amen. Never saw that kind of big money. आणि अशा प्रकारची मोठी जी रक्कम आहे त्यांनी कधीच पाहिली नव्हती. Hallelujah. Hallelujah. God put angels. तर तुम्ही या देणार तर स्वर्गदूत देतील. But angels will get blessings. पण आणि स्वर्गदूतांना आशीर्वाद मिळेल. Okay, now God said to Moses, Moses, tell all the people of Israel to bring the offering. आणि देव म्हणतो की मोशे सर्व लोकांना सांग की तुम्ही माझ्यासाठी भेट घेऊन या. One condition. एकच त्या ठिकाणी कंडिशन आहे Who gives it willingly with his heart, you shall take that offering. की जो व्यक्ती पूर्ण मनाने आणि स्वइच्छेने देत आहे त्याच्याकडूनच ती भेट घ्यायची आहे. Amen. आमेन. When you give also, if you don't have a heart, that offering is not received by God. जर तुम्ही देता परंतु देताना जर तुमच्या हृदयापासून जर देत नसेल तर ती जी भेट प्रभूकडून स्वीकारली जाणार नाही. Why God wants an offering? आता देव या ठिकाणी का ही भेट मागत आहे? Now then verse 3, आणि तिसरं वचन सांगतं this is the offering which you shall take from them. आणि ही भेट आहे की जी तू त्यांच्याकडून घ्यावी. Hallelujah. Hallelujah. Now still I am not telling why God wants this offering. आता मी अजूनही सांगत नाही की का देव ही भेट मागत आहे, But God wants an offering. परंतु देवाला ती भेट पाहिजे आहे. And he's saying he's very specific. आणि त्या ठिकाणी तो स्पष्टपणे सांगत This आहे is what I need. की ही गरज आहे माझी This is what you are going to take. आणि हे अशा रीतीने तुला लोकांकडून घ्यायचं आहे. Amen. If I say the same thing, आणि जर मी ह्या गोष्टी तुम्हाला बोललो तर Pastor तो greedy हो गया. की पास्टर तो greedy, आलची. लालची हो. लालची झालेली असतं मला वाटतं. Because dalchini is expensive. Okay. Now, what I'm saying is, first he says gold. आणि पहिली गोष्ट की जा Gold, gold, gold. गोड. गोल. ओके, पहिली गोष्ट आहे सोनं. Take offering which you shall take from them. First is gold. तर पहिली भेट ज्यावेळेस तू लोकांकडून घेशील ती भेट आहे सोनं. Uh-huh. God, you're living on sona, but you need gold. God is living on sona. Yes, की परमेश्वर सुद्धा त्या सोन्यामध्ये जगत आहे, त्याला पुन्हा सोन्याची गरज आहे. God wants sona. परंतु देवाला त्या सोनं हवं आहे. So next Sunday, next म्हणून Sunday, पुढच्या we दिवाळी will send an offering for sona. आपण त्या भेट घेणार आहोत सोन्यासाठी. I would have not announced it. They will all remember gold. Amen. Okay, fine. You know what I'm saying? We will send the bag for a gold offering. तर पुढच्या वेळेस आम्ही काय करू की एक अशी भेट आपण अशी बॅग पाठवू की ज्याच्यामध्ये फक्त सोनंच टाकायचं आहे.
सोन्याची भेट पुढच्या वेळेस सगळ्यांना आपण घेणार आहोत. चालेल? How do you feel? कसं तुम्हाला वाटेल? Now already thinking, worried, array. आता सर्वजण चिंता करतात की कशा वेळी कसं होईल. The best gold, the costliest one. आणि उत्तमातलं उत्तम आणि अगदी महागातलं महाग जे सोनं आहे ते चर्चमध्ये आणायचं आहे. Amen. Amen. God is asking not me. परमेश्वराने सांगत आहे, मी नाही. Then he said silver. आणि त्याच्यानंतर म्हणतो की चांदी. Now silver ring is famous. आता जी चांदीची अंगठी असते ती खूप फेमस असते. When silver things, everywhere silver, आणि silver. आज प्रत्येक ठिकाणी चांदी 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 आहे. सोना नाही, चांदी नाही. Okay, silver. आता या ठिकाणी दुसरी गोष्ट आहे चांदी. Take them silver. प्रभू म्हणतो की त्यांच्याकडून तू चांदी घे. What all God want here? आता परमेश्वराला काय पाहिजे? And he's saying bronze. आणि त्या ठिकाणी म्हणतो की पितळ देखील घेऊन ये. Pital भी चाहिए. पितळच पाहिजे. Okay, then because pital is very good for healthy drinking water. कारण ज्यावेळेस त्या पितळाच्या ग्लासामध्ये आपण पाणी पितो ते खूप चांगलं आपल्या शरीरासाठी असतं. God wants gold. प्रभूला सोन्याची गरज आहे. God wants silver. त्या ठिकाणी चांदी त्याला हवी आहे. And God wants bronze. आणि त्या ठिकाणी पितळ देखील हवा आहे. Then he says, आणि त्याच्यात म्हणतो that चौथी God गोष्ट is interested in color. आणि देव जो आहे त्याची रुची आहे वेगवेगळ्या रंगामध्ये. Amen. Blue, तो म्हणतो की निळा रंग purple, आणि जांभळा रंग scarlet thread, आणि and white thread. It's white. आणि Sorry, scarlet red color, आणि किरमिजी रंग and fine linen white thread. आणि White color. चांगल्या प्रकारचे रेशमी जे धागे आहेत पांढऱ्या कलरचे And goat's hair. आणि जे बकरे आहेत त्यांचे केस. Our God is a God who eats the hair of goat hair. देव काय आपण इथे बकऱ्यांचे केस खाणारा देव आहे का? Our God is a good God. आमचा देव चांगला देव आहे. He's not eating our hair. He wants the goat hair. तो आमचे केस नाही मागत तर त्या बकऱ्याचे केस मागत आहे. And then ram skins, And that is- dyed red, आणि जे बकऱ्यांचे जे चामडे आहेत जे dyed red, dried. ते खूप सुकवलेलं आहे अशा पद्धतीचं चामडं आहे ते. Badger skin and acacia wood. आणि अनेक प्रकारचे लाकूड त्या ठिकाणी हवा आहे. Okay, and oil for light. आणि त्या ज्योती पेटवण्यासाठी तेल त्याला गेलं पाहिजे. Spices for anointing oil and for sweet incense. आणि अभिषेकासाठी आणि त्या मधुर सुगंधासाठी काही मसाले त्याला हवे And आहेत. God says, onyx stones and stones to be set in the ephod and in the आणि breastplate. वेगवेगळ्या प्रकारचे महागातले महाग जे खडे आहेत की जे रत्न आहेत ते रत्न मोती पाहिजे आहेत. And now, why God wants all these things? आता मला सांगा की या सर्व गोष्टी देवाला का हव्या आहेत? He wants gold, silver, and bronze, त्याला सोनं पाहिजे, चांदी पाहिजे, पितळ पाहिजे blue, purple, red. आणि कलर त्या रंगामध्ये ब्ल्यू आणि किरमिजी आणि पांढऱ्याचे कलर पाहिजे You want white goat hair, आणि त्या बकऱ्याचे केस पाहिजे badger skin. आणि त्या बकऱ्याचे सामने देखील And पाहिजे he wants shittim wood, acacia wood. आणि त्यामुळे महागातलं ते लाकूड त्याला हवं आहे. And why he wants all these मग things? आता ह्या सर्व गोष्टीला काय पाहिजे? Now, if you read 8, आता तुम्ही 8चं वचन वाचाल. and let them make me a sanctuary that I may dwell among them. आणि म्हणतो की मग या सर्व गोष्टी घेऊन माझ्यासाठी त्यांनी एक पवित्र स्थान बनवावं की ज्याच्यामध्ये मी त्यांच्यामध्ये राहीन आणि निवास करेन. Hallelujah. Hallelujah. And God wants gold. देवाला सोनं पाहिजे आहे God is hungry for your gold. आणि देवाला सोनं पाहिजे Now, आहे. what gold talks about? आता सोनं कशाविषयी बोलतो? You know, when God gave a plan to ज्यावेळेस Moses, मोशेला एक योजना परमेश्वराने दिली. what was this plan all about? Tabernacle. आता हा जो तंबू आहे त्याची योजना काय आहे? If you turn your Bible to Hebrews 8:5, हिब्रू ग्रंथपत्र 8 अध्याय 5 वचन जर तुम्ही वाचा, very powerful. I will give you one word answer. खूप सामर्थ्यशाली आहे. एका शब्दामध्ये तुम्हाला उत्तर देईल. It says, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे who serve the copy and shadow of the heavenly things. की ह्या सर्व गोष्टी आहेत स्वर्गीय ज्या गोष्टी आहेत त्याची फक्त छाया आहे. स्वर्गीय गोष्टीच्या परछाई आहे. Moses was divinely instructed when he was about to make the आणि tabernacle. ज्यावेळेस मोशे तंबू बांधत होता त्यावेळेस दैवी आज्ञा झाल्यामुळे तिथं तो आज बांधत होता. Hallelujah. You understand? These are all the things of heaven. या सर्व गोष्टी त्या स्वर्गीय गोष्टी It आहेत. means in heaven there is gold, म्हणजे स्वर्गामध्ये सोनं आहे, there is त्या silver, ठिकाणी स्वर्गामध्ये चांदी आहे, there is bronze, त्या ठिकाणी पितळ आहे, there is ephod, आणि त्या ठिकाणी एफोद आहे, the ram skin, आणि त्या ठिकाणी त्या बकऱ्याची चांगली badger आहे skin, आणि अनेक प्रकारची चांगली आहे. colors. वेगवेगळे रंग आहेत. Bible clearly says Moses
God gave the shadow of heavenly things. परमेश्वर Wow. आपण सांगतो की मोशेला देवाने जी स्वर्गाच्या गोष्टी आहेत त्याची छाया दिली. Moses was divinely instructed when he was about to make the tabernacle. ज्यावेळेस मोशे तंबू बांधत होता त्यावेळेस दैवी आज्ञेद्वारे तो बांधत होता. God said, आणि प्रभू म्हणतो see that you make all things according to the pattern shown you on the mountain. आणि प्रभू म्हणतो की ही काळजी घे की ज्या गोष्टी तू बनवशील त्या तंतोतंत मी सांगितल्याप्रमाणेच झाले पाहिजे. It means tabernacle is not Moses' plan. Tabernacle is God's plan. याचा अर्थ जो तंबू आहे हा देव मोशेची योजना नाही तर तंबू हा परमेश्वरची योजना आहे. Hallelujah. Hallelujah. The tabernacle, the design of the tabernacle is heaven. तर ते जे स्तंभ आहे त्याचं जे डिझाईन आहे ती स्वर्गीय डिझाईन आहे. If you see the tabernacle, it is exactly you are seeing the heaven. ज्यावेळेस तुम्ही या तंबूकडे पाहता त्यावेळेस तुम्ही त्या स्वर्गाकडे पाहत आहात. Are you with me? तुम्ही समजत आहे का? No. आता या ठिकाणी या. Only one thing I will give you. Gold represents divinity of God. आता जो सोनं आहे हे प्रतिनिधी करतं देवाच्या दैविक And there नीतीला. are four colors. त्या ठिकाणी 4 कलर आहेत, रंग And आहेत. about four colors. आपण 4 रंगाविषयी ऐकतो. In the fourth color, त्या 4 रंगामध्ये gold represents divinity. की जो सोनं आहे हे देवाचं दैविज्ञपण साबित करतात. Silver, redemption. आणि जी चांदी आहे त्याच्याद्वारे छुटकारा आम्हाला मिळतो. Brass, suffering. आणि जे पितळ आहे हे ते दुःख सहनाचं प्रतीक आहे. I'm giving introduction. तुम्हाला फक्त मी सुरुवात देत आहे. Okay. Gold, सोनं divinity. हे देवाच्या दैविज्ञपणाचं प्रतीक आहे. It's symbolic of divinity. हे देवाच्या दैविज्ञपणाचं चिन्ह आहे. Silver, आणि चांदी God who sets us free, redemption. ही परमेश्वर जो आम्हाला सोडवतो जो आम्हाला सोडवतो त्याचं ते चिन्ह आहे. You know, He gives bigade, He gives chukara. तो तुम्हाला आजार आणि भोगलिकता देतो त्याचं ते चिन्ह आहे. And brass, आणि त्या ठिकाणी पितळ suffering. की हे ते दुःख सहनाचं प्रतीक आहे. All these things are symbolic of the Lord Jesus Christ. या सर्व तिन्ही गोष्टी हे येशू ख्रिस्तासाठी चिन्हात्मक आहेत. येशू ख्रिस्ताचं चिन्ह आहे. Amen. हालेलुया. You know, when He said gold, ज्यावेळेस तो म्हणाला की सोनं it's Jesus is purer than anything. ज्यावेळेस तो म्हणतो सोनं द्या याचा अर्थ की येशू ख्रिस्त कुठल्याही सोन्यापेक्षा अधिक उत्तम The आहे. Bible says 7 times when the gold is put into fire and it becomes a pure gold because I am pure. कारण वचन सांगते की सोनं जे आहे 7 वेळेस त्याला भट्टीमध्ये टाकून त्याचं जर मळ काढून त्याला शुद्ध करून देतात. का तर मी तशा प्रकारे शुद्ध आणि पवित्र आहे. Amen. आमेन. That's what he's talking. I need gold. म्हणून तो म्हणते की मला सोनं पाहिजे. Means I am God of divinity. कारण याचा अर्थ की मी परमेश्वर आणि मी दैविज्ञ आहे. Hallelujah. हालेलुया. For me, no comparison. No आणि comparison. माझ्या तुलनेमध्ये कोणीच नाहीये. For Holy Spirit, no comparison. पवित्र आत्म्याच्या तुलनेमध्ये कोणीच नाहीये. Father, no comparison. पित्याच्या तुलनेमध्ये कोणीच नाहीये. Son, no त्या comparison. पुत्राच्या तुलनेमध्ये कोणीच नाहीये. Gold talks about divinity. आणि जे सोनं आहे ते देवाच्या दैविज्ञपणाविषयी बोलतं. Silver talks about redemption. आणि जे चांदी आहे आमच्या छुटकाऱ्याविषयी बोलतं, आमच्या आजादीविषयी बोलतं. Brass talk about suffering. आणि जे पितळ आहे हे दुःख सहनाविषयी बोलतं. Amen. आमेन. Is it clear? हे स्पष्ट आहे का तुम्हाला? So I finish here. आता मी या ठिकाणी संपवलेलं आहे. So we will see next week. आता पुढच्या हप्त्यामध्ये आपण पाहूया. ठीक आहे? Okay, fine. ओके ठीक आहे. Okay, 15 minutes more. आणखी बदल Now, आहे? 4 colors. आता या ठिकाणी 4 रंगाविषयी सांगायला सांगतं. God said blue परमेश्वर म्हणतो की निळा रंग. means That's our answer. Jesus is the Son of God. निळा रंग याचा अर्थ आहे की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. Purple आणि ते किरमी जांभळा रंग says Jesus is the King. याचा अर्थ आहे की येशू ख्रिस्त हा राजा आहे. You remember in the Gospels, you know, he wear the purple robe and he walked like a king. तुम्हाला माहिती आहे की सुसंदेशामध्ये म्हणतो की येशू ख्रिस्त तो जांभळ्या कलरचा तो झगा घालून त्या ठिकाणी तो जात आहे. Scarlet, you can say red color. आणि याचा किरमिजी रंग आहे. It says Jesus is the Savior. याचा अर्थ आहे की येशू ख्रिस्त हा तारणारा मुक्तीदाता आहे. So white linen आणि जो पांढरा आहे रंग आहे means it says Jesus the perfect man. आणि याचा अर्थ की येशू ख्रिस्त हा परिपूर्ण मनुष्य आहे. Now these 4 colors are replica of
4 Gospels. आता हे जे 4 रंग आहेत, हे जे आपल्याकडे 4 सुसमाचार आहेत, त्याचे ते प्रतिनिधी असं करतात. Now when you say blue, Jesus is the Son of God, it reveals in John, Jesus is the Son of God. ज्यावेळेस तुम्ही म्हणता की निळा रंग, तो निळा रंग याचा अर्थ आहे की परंतु येशू मसीह देवाचा पुत्र आहे आणि ह्या देवाच्या पुत्राविषयी आम्हाला योहानाचं शुभवर्तमान सांगतं. When you say purple, Jesus is the king. Matthew says the king is going to be born. जांभळा रंग याचा अर्थ असा आहे की येशू ख्रिस्त हा राजा आहे, तर मत्तई आम्हाला सांगतो की येशू ख्रिस्त राजा आहे. Hallelujah. When you say scarlet, Jesus is the Savior. Book of Luke talks about the Jesus shed the blood and forgive our sins. तो किनिमीचे रंग सांगतं की येशू ख्रिस्त आमचा उद्धार करता आहे. मार्कचं शुभ, लुकाचं शुभवर्तमान आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्ताने आमचं रक्त वाहिलं आणि त्याने आम्हाला सोडून The घेतलं. white linen talks about Jesus is the perfect man in the book of Mark. आणि तो पांढरा जो रेशमी धागा आहे तो सांगतो की येशू ख्रिस्त परिपूर्ण व्यक्ती आहे आणि योहान त्या ठिकाणी आम्हाला मार्क त्या ठिकाणी आम्हाला So सांगतो. if you look into the order, just what you have in the Bible, आणि पवित्र शास्त्रात ज्याप्रमाणे क्रम आहे जर पाहिला Matthew spoke about king, की मत्तई हा राजाविषयी बोलतो Mark spoke about perfect man, आणि मार्क हा एका परिपूर्ण व्यक्तीविषयी बोलतो Luke spoke about Savior, आणि लूक जो आहे तो उद्धारकर्त्याविषयी बोलतो and John spoke about he is the Son of God. आणि योहान सांगतो की येशू हा देवाचा पुत्र आहे, The king की तो राजा आहे, born तो जन्मला आहे, as a perfect man, तो एक परिपूर्ण मनुष्य आहे, as a Savior, तो एक मुक्तिदाता आहे and as a Son of God. आणि तो देवाचा पुत्र आहे. हालेलुया, प्रेज जीसस. This is the power when God said it is the heavenly things about the आणि tabernacle. हे सामर्थ्य की ज्यास प्रभू म्हणतो की हे जे स्तंभ आहे हे स्वर्गीय गोष्टीची परछाई आहे Gold, divinity, आणि सोनं जे आहे ते त्याच्या दैविकतेपासून चिन्ह आहे silver, redemption, आणि जे चांदी आहे ते छुटकारा आहे brass, suffering, आणि जे पितळ आहे ते दुःख सहन आहे all symbolic of one man in the Bible, that is Jesus Christ. आणि या सर्व गोष्टी चिन्हात्मक आहेत एका व्यक्तीसाठी तो व्यक्ती आहे प्रभू येशू ख्रिस्त. Hallelujah. Hallelujah. Only one man. एकच व्यक्ती. The whole Bible from Genesis to Revelation talks about only one man, that is my Jesus. उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत पूर्ण पवित्र शास्त्र एका व्यक्तीविषयी बोलतो आणि तो एक व्यक्ती आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. Tabernacle talks about Jesus. जो स्तंभ आहे तो येशू ख्रिस्ताविषयी बोलतो. Hallelujah. That's what the Bible says आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं in the book of Hebrews 8:5. इब्रियच्या पत्रात 8 अध्याय 5 This is the shadow of heavenly हे things. स्तंभ आहे स्वर्गीय गोष्टीची छाया आहे. I want to tell you, people of God, आणि देवाचे लोक मला सांगू द्या what is the shadow? की ही परछाई काय आहे. Jesus was the shadow of the tabernacle. आणि येशू ख्रिस्त त्या तंबूचा एक छाया होता. The Israelites carried the shadow, but we are going to carry the substance. आणि येशू जे इस्रायल लोक आहेत त्यांनी आपल्या खांद्यावर त्या स्वर्गीय गोष्टीची जो छाया आहे ते वाहून नेले. पण तुम्ही आणि मी जो ओरिजिनल येशू ख्रिस्त आहे त्याला आम्ही वाहून नेतो. We हालेलुया. lived in the shadow, ते लोक तर फक्त त्या छायेमध्ये जगले. but we are going to live in a substance. परंतु जो खरा व्यक्ती आहे, खरा देव आहे त्याच्या जवळ त्याच्या उपस्थितीत आपण जगणार आहोत. They lived in the imaginations of God, but we are going to live with a living God. हालेलुया. इस्रायल लोक त्या देवाच्या कल्पनेमध्ये जगत होते, परंतु आपण स्वयं देवाच्या जवळ जगत आहोत. हालेलुया. Now God, in the Old Covenant, आणि जुन्या करारामध्ये God's heir talk about the prophetical ministry. आणि हे जे बघण्याचे केस आहेत हे भविष्यवाणीचे जे सेवा आहे त्याच्याविषयी बोलतो. Amen. Goat hair. आणि ते बकऱ्याचे केस In Old Testament, जुन्या करारामध्ये talks about Jesus is a prophet. ते असं सांगतात की येशू ख्रिस्त हा एक भविष्यवक्ता सुद्धा आहे. Ram skin talks about the kingly animal. आणि जे चामडी आहे त्या बकऱ्याची हे सांगतं की तो एक राजकीय असा प्राणी आहे. And king will shed the blood. आणि That is the meaning of that. तो राजा स्वतः आपलं रक्त वाहील हा अर्थ होतो त्या चामड्याचा. The badger skin. Badger skin. मराठीमध्ये आहे काही? मेंढा म्हणजे रॅम आणि बॅज म्हणजे मोठा प्रकार. मोठा. तर हे जे बकऱ्याचे जे स्किन आहे त्याची चामडी आहे मेंढा 25. ओके. मेंढा हे बकऱ्याचे केस लाल रंगलेले मेंढ्याची कातडी आणि तहशाची कातडी. तहशा The badger skin. आणि तहशा